आणि कोथिंबीर सुद्धा थोडीशी ऍड करते. नंतर वाढताना आणि घ्यायची, आता थोडीशी ऍड करते आणि हे झाकून ठेवायचं. नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवत आहे पावभाजी. तर पावभाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. सगळ्यात अगोदर एक कांदा, मी एक 5 कांदे चिरून घेतलेत बारीक असे. त्याच्यानंतर टमॅटो 4 चिरून घेतल्यात बारीक. शिमला मिरची ती पण बारीक अशी चिरून घेतल्या, त्या 3 घेतल्यात. आणि फ्लावरचा एक पाव किलो फ्लावर घेतलाय, तो पण बारीक चिरून घेतलाय. वटाणा, हिरवा वटाणा तो पण सोलून घेतलाय. आणि बटाटे किती 3 किंवा 2 घेतलेत, ते तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढे लागतात ते घेतलेत. आता ते ह्याच्यामधलं अर्ध साहित्य आपण उकडून घ्यायचं आहे कुकरला, आणि अर्ध साहित्य भाजायचं आणि व्यवस्थित हे करायचं. त्याच्यामध्ये आता आपण उकडून घेताना बटाटा घ्यायचा. आता मी कुकरला उकडून घेणार आहे, त्याच्यासाठी बटाटा आणि त्याच्यामध्ये हे वटाणे सुद्धा घालायचे. आणि टेस्टसाठी टमॅटो थोडासा घालायचा आणि शिमला मिर्च पण थोडीशीच घालायची, बाकी नंतर मग भाजायचीच आहे तेलामध्ये चांगली. थोडीशी घातली आणि फ्लावर सगळा घ्यायचा याच्यामध्ये. ठीक आहे, फ्लावर बघू शकता तुम्ही, मी सगळा घेते. कांदा आणि टमॅटो आणि शिमला मिरची ते नंतरच आपण हे करताना हे करायचे, म्हणजे टेस्ट चांगली येते. नाही तर पूर्ण गळून गेल्यावर पण एवढं हे नाही लागत. आता एवढं हे सगळं साहित्य काय करायचं आहे, कुकरला 3 शिट्ट्यामध्ये उकडून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण असं कचकचीत शिजून जातं. आता तुम्ही बघू शकता, मी कुकरला लावते. हे थोडंसं 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि खाली थोडं पाणी सोडते, म्हणजे हे प्रॉपर असं. थोडंसं मीठ घालायचं शिजवताना, नंतर आपण घालायचंच आहे मीठ, थोडंसं घातलंय. आणि आता ह्याच्यात 3 शिट्ट्या काढून घेते. आता मी कुकर लावलेला आहे. आता ह्याच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर बंद करायचं. ठीक आहे, आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर थंड होईपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिर्च, टमॅटो हे सगळं काय करूया, भाजून घेऊया आणि थोडंफार शिजवून घेऊयात. तर आता तुम्ही बघू शकता, आता ह्याच्यासाठी मी सगळ्यात अगोदर तूप यूज करते. म्हणजे तूप ज्याला बटर पण यूज करू शकता, पण मी बऱ्यापैकी तूपच यूज करते पावभाजीमध्ये. मी एक मोठे 3 चमचे तूप घेतलेलं आहे, 3.5 चमचे बघू शकता तुम्ही. आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण घ्यायचंय. तेल अंदाजे 1-2 चमचे घेतलंय. जरा तेल आणि तुपाचा जास्त वापर करायचा, म्हणजे भाजी चांगली होते. आता याच्यामध्ये तेल तापत आलं की जिरे मी टाकणार आहे याच्यामध्ये. बघा, अजून तेल तापलेलं नाहीये. आता तेल तापलंय, याच्यामध्ये मी जिरं टाकते. 1 चमचा जिरं टाकलंय आणि जिरं टाकल्यावर लगेच त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा. बघू शकता, मी सगळा कांदा टाकला होता. कांदा जरासा मऊ पडला ना, मग त्यात शिमला मिरची टाकायची. म्हणजे कांदा भाजला की अगोदर मी जरासं कांदा काय करते, हाय फ्लेमवर जरा भाजून घेते. म्हणजे कांदा जरा भाजला की मग नंतर ढबू टाकायची, म्हणजे शिमला मिरची टाकायची. मग शिमला मिरची पण त्याच्याबरोबर भाजायची, लालसर होईपर्यंत भाजायचं. कांदा बघा जरासा आता असं हे गुलाबी झालेला आहे. त्याच्यामध्ये आता काय करणार आहे, मी ढबू टाकणार आहे, म्हणजे शिमला मिरची टाकणार आहे. ती पण भाजून घ्यायची आहे, थोडीफार प्रमाणात म्हणजे भाजून घ्यायची, म्हणजे स्मॅश सगळं व्यवस्थित होतं एकत्र. अशा प्रकारे आता हे दोन्ही एकत्र मी भाजते. तुम्ही बघू शकता, हे आता भाजून क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण तिखट आणि पावभाजी मसाला टाकायचा. त्याच्या आधी अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात. ते बघा, मी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे, ती याच्यात टाकली. म्हणजे ती पण जराशी भाजली गेली, ती पण जराशी आता तुम्ही बघू शकताय, मी हे 1 पॅकेट पावभाजी मसाल्याचं टाकणार आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. मी 1 पॅकेट टाकणार आहे, कारण की मी भाजी जास्त करणार आहे. 1 पॅकेट पूर्ण टाकलंय. आणि शिमला मिर्च पावडर पण 1, आणि
सपाट 1 चमचा, म्हणजे जवळपास 1.5 चमचा टाकलेले. आता हे सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला तिखट जेवढं हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही शिमला मिर्च पावडर टाकू शकता आणि कलर पण त्याने चांगला येतो. मी याच्यामध्ये कलर टाकत नाही, कलर स्किप करणार आहे. फूड कलर तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. तुम्ही बघू शकता कलर आलेला आहे मस्त. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला, मला जरा तिखट लागतं म्हणून मी एक अर्धा चमचा आणि शिमला मिर्च ऍड करते. त्याच्यानंतर थोडंसं आहे ना कोथिंबीर आधीच टाकायची, म्हणजे ना भाजताना आहे ना त्याचा फ्लेवर त्यात उतरतोय. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, टमॅटो ऍड करायचा. टमॅटो ह्याच्या बरोबरच इथं गळेपर्यंत काय करायचं, वाफलून घ्यायचं चांगला. भाजायचा नाही टमॅटो, वाफलायचा. वाफवला की लगेच गळतोय. तुम्ही बघू शकता मी असं हे हलवून घेतलंय. आता ह्याला काय करायचं, थोडंसं मीठ पण ऍड करते, म्हणजे लगेच त्याला पाणी सुटून ते वाफले. थोडंसं टाकलं कारण की मी शिजवताना भाज्या त्यात पण टाकलेले ऑलरेडी मीठ, म्हणून इथे थोडं ऍड करणार आहे. आता हे आपण ना असं झाकून ठेवायचं. तर मी हे 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे, म्हणजे टमॅटो गळून जाईल. तुम्ही बघू शकता आता टमॅटो आपण उघडलाय, बाजूने तेल सोडलंय, म्हणजे टमॅटो आता वाफवलेला आहे. आता आपण काय करायचं, एकदा हलवून आणि आता ह्याच्यामध्ये ना सगळ्या भाज्या आहे ना ऍड करायच्या. कुकर उघडूयात आता आपण हे 2 मिनिटं, तोपर्यंत परत झाकून ठेवूया. बघा गळलंय सगळं आणि एकजीव झालेलं आहे. ठीक आहे, आता तोपर्यंत हे झाकून ठेवूया आणि आपण सगळ्या भाज्या काय करूया, स्मॅश करून घेऊया कुकरमध्ये. आता मी कुकर उघडते, तुम्ही बघा. आता ह्या भाज्या काढून घ्यायच्या आणि ह्या आता स्मॅश करून घेते मी, आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करूया, ओतून घेऊया थोडंफार. आता मी स्मॅशरने हे थोडंफार ह्याच्यात स्मॅश करून घेते आणि मग नंतर मग त्यात आपण स्मॅश करूया. सगळं शिजलंय एकदम व्यवस्थित, बघू शकताय तुम्ही. थोडंसं लाईटली स्मॅश करून घेते. शिजलंय म्हणून काय जास्त स्मॅश करायची पण गरज पडणार नाहीये. आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये घालते आणि ह्यात घातल्यानंतर भाजीत घातल्यानंतर पण ह्याला सगळं एकत्र स्मॅश करून घ्यायचं. आता स्मॅशरने स्मॅश करूया. हे बघा आता हे अशा प्रकारे सगळं स्मॅश झालेलं आहे. आता मी ह्यात एक लिंबू पिळायचंय. तुम्ही हे स्किप पण करू शकताय. मी ह्यात एक लिंबू पिळते ऑलरेडी अगोदरच, म्हणजे हलवून घ्यायचंय. तुम्ही याच्यामध्ये जरासं पाणी पण ऍड करू शकता. लिंबू पिळल्यानंतर हे हलवून घ्यायचंय, म्हणजे एकजीव होईल. तुम्ही मीठ आता टाकणार असाल तर टाकू शकता. मी ऑलरेडी टाकलंय, मग आता मीठ काय टाकायची गरज नाही. टेस्टनुसार तुम्ही ऍड करू शकता. बघा कलर टाकायची पण गरज नाही, आपल्या पावभाजीला कलर छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे 1-2 मिनिटं फक्त झाकून ठेवायचं आणि मी पाव भाजायला घेऊन घेते. हे झाकून ठेवलं. आता ही पावभाजी रेडी आहे. आता ह्याच्यावर नंतर कोथिंबीर वरतून टाकायची शेवटी घेताना. तोपर्यंत असं हे झाकून ठेवते आणि पाव भाजून घेते. आता तुम्ही बघू शकता मी थोडीशी याच्यावर आहे ना कसुरी मेथी टाकते. थोडीशीच टाकायची, नाही तर कडवट पण येतो. ठीक आहे, आणि कोथिंबीर सुद्धा थोडीशी ऍड करते. नंतर वाढताना आणि घ्यायची, आता थोडीशी ऍड करते आणि हे झाकून ठेवायचंय. आणि आता मी गॅस बंद करते. झाली आपली तयार. तुम्ही बघू शकता तवा तापलेला आहे. आता ह्याच्यावर थोडंसं मी तूप टाकते. तुम्ही बटर टाकून पण यूज करू शकताय. मी पण बऱ्यापैकी तूपच यूज करते. आणि त्याच्यावर हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे पाव, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सगळे पाव आपण भाजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि वास तर खूप छान सुटलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण टेस्ट करूयात की कशी झाली. तोपर्यंत बघू शकता मी टेस्ट करते.
टेस्टला खूप चांगलीच झालेली आहे, एक नंबर झाली. तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस द बेल आयकॉन. टिल बाय बाय.